आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात तर साहिलपासूनच झाली. साहिल घरी आल्यानंतर तर पहिले त्या सशाला घेत असते आणि सशामुळेच तो आमच्या घरी येते. साहिल आमच्या गावचा आहे, मस्त असा बोलते, पण त्याला ते सवय पण लय खूप चांगल्या आहेत त्याला. त्याच्यानंतर मग हे 2-3 वाजता असं काहीतरी यायचं डेकोरेशन चालू होतं, कारण की आज होतं देवीचं विसर्जन. म्हणून मग मस्त अशा त्यांनी रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. इथं तर मस्त अशी फुलाची रांगोळी काढली होती, आतमध्ये त्यांनी फुलं वगैरे टाकले होते. नंतरच्या वेळेस मग मी 5 वाजता लवकरच याच्यातून जाऊन आली. म्हटलं थोडासा भाजीपाला वगैरे घेऊन जाते. मला काय माहिती तिथं नेमकंच हे पण देवीचं विसर्जन होत होतं आणि तिथं DJ वगैरे गर्दी होती. भाजीपाला वगैरे घ्यायचा राहू दिला आणि साईडनं झाली, कारण की त्यांना जागा दिली. मस्त असं देवीचं तिथं पण विसर्जन झालं. घरी आल्यानंतर मग पहिले तर भाजीपाला वगैरे ठेवून द्यायला म्हटलं. पहिले फक्त वरण भातच करणार होते, म्हणून मग तर डाळ वगैरे टाकून देते. म्हटलं भाजीपाला निवडेपर्यंत ते डाळ वगैरे पण शिजून जाते. मग तेच तयारी चालू होती, पण आज मी फक्त डाळच टाकली होती त्याच्यामध्ये. म्हटलं भात नंतर टाकणार, नाहीतर अगोदर काय होतं ना, मी त्याच्याचमध्ये जे काही आपला तांब्या राहते त्याच्यातच मी भात वगैरे पण टाकून देते. पण यावेळेस ना मला असं काही डालडा वरण भात खायचं होतं, पण ते काही पॉसिबल झालं नाही. म्हणून मग डाळ अशी तडक्याचीच बनवली. त्याच्यानंतर मग डाळ टाकून दिली कुकरमध्ये. त्याच्यानंतर मग मी इथं भाजीपाला वगैरे निवडत होते. म्हटलं हे पण लवकर लवकर काढून घेतो, नाहीतर त्याच्यामध्ये असलं तर मग आता काढू नंतर काढू असंच होते. म्हटलं आता नाहीतरी कामं नाही आहे तर हे काढून घेते. आणि मी जास्त करून तर पिकलेले टमाटर घेऊन येत नाही, कारण की इथं काही फ्रीज नाही आहे. त्याच्यामुळे मग मी थोडे कच्चे फार टमाटर घेऊन येते, जेणेकरून मग ते 1 हप्ता पुरून जातात आणि तोपर्यंत पिकून पण जातात. त्याच्यानंतर मग आता म्हटलं डाळ तडका द्यायचाच होता, तर मग टमाटर लसूण वगैरे काढून घेतलं आणि कोथिंबीर पण निवडून घेतली. म्हटलं जेणेकरून आता थोडीफार कोथिंबीर मग सशाले पण देता येणार आणि जे काही निवडायचे आहे ते पण पटकन अशी निवडून घेणार. मग तेच मग मी कोथिंबीर वगैरे निवडली, डाळ वगैरे मस्त असं वरण भात पण तयार झालं होतं. डाळले तडका पण दिला होता आणि मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. आणि DJ तर बरंच चालूच होता, आणि DJचा साऊंड तर एवढा होता की पूर्ण असं दार हालत होतं म्हणजे रूमच पूर्ण हालत होती, एवढा DJचा साऊंड होता. मस्त असं तिथं देवीचं विसर्जन चालू होतं आणि तेवढ्यात लाईटसुद्धा गेली होती, त्याच्यामुळे एवढं काही दिसत नव्हतं. मस्त आज असं देवीचं विसर्जन झालं होतं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत